रिक्षा, टॅक्सी, विविध संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिवस 50 रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होते. या विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे करताच राज्यभरातील रिक्षा चालक संघटनेच्या वतीने शासन निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. आज लष्कर येथील रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने मौलाली चौक येथे भव्य जल्लोष करण्यात आला. पासिंग विलंब शुल्क स्थगिती निर्णय झाल्यामुळे सर्वसामान्य रिक्षा चालकास थेट लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी व्यक्त केली. विधानसभा में घोषणा हुई. आज ही लढाईला आज 50वा दिवस आहे. 22 मेला ही लढाई चालू झाली होती आणि 50व्या दिवशी आम्हाला यश मिळालेलं आहे. यामध्ये माननीय माजी मुख्य आमदार साहेब नसले आडम मास्तर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सोलापुरातील सर्व संघटना, राष्ट्रवादी प्रणित संघटना असू दे आणि आमचे सिद्धगणे साहेबांचे असू दे, महिपती आपले शिंगे साहेब असू दे, आतिश शिंदे असू दे, बाळू फाडके साहेब असू दे, हे सर्व संघटना ज्यांचे मी नावही घेतले नाही असे सर्व संघटनांनी आम्हाला एकत्र आणून कृती समितीच्या माध्यमातून जे आम्ही मोठा लढा दिलेला आहे, आज त्या लढाला यश मिळालेलं आहे. आमची 16 तारखेचे बंदची हाक हे पूर्णपणे तयारी पूर्ण कंप्लीट झालेली होती. त्यासाठी 10,000 पोस्टर, 5,000 झेंडे आणि बाकीचे जे पॉम्पलेट वगैरेचे कामं आम्ही पूर्ण हाती घेतले होते ते पूर्ण कंप्लीट केलेले होते. पण आज आनंदाची बातमी आम्हाला जशी मिळाली, आम्ही सर्व रिक्षा चालक इथं आनंदाने आणि एक जल्लोषाने आम्ही आमचे नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वात आज जल्लोष करत आहे. यावेळी शासन निर्णयाचे स्वागत करताना कॉम्रेड आडम मास्टर म्हणाले, रियाज सय्यदच्या नेतृत्वाखाली रिक्षांच्या सर्व चालकाची कृती समिती झाली आणि पहिली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये म्हणलं, एकदा सोलापुरातला रिक्षावाला रस्त्यात आला तर सरकारला निर्णय घ्यावा भाग पडेल. आज फिटनेस संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागला. तुम्हाला सांगतो, जिल्ह्याच्या कलेक्टरने विधानसभेमध्ये मंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याचा पूर्ण भाग, त्यामुळं आता फिटनेसचा प्रश्न संपला, आमचा विजय झाला. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कल्याणकारी मंडळाचं काय, त्यांचं शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पेन्शनचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्यांच्या कर्जाचं काय करणार. हे रियाज सय्यदला घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आणि हा जबरदस्त रिक्षावाल्याच्या एकजुटीचा परिणाम आहे. कॉम्रेड सलीम असतील, त्याच्यानंतर प्रकाश आळंदकर असतील, खान असतील, रिक्षा संघटनेचे जवळजवळ 8-9 पदाधिकारी संघटनेचे सगळे एक झाले. आम्ही आषाढीमध्ये घुसतो म्हणल्याबरोबर मुख्यमंत्र्याचं काय व्हायचं ते झालेलं आहे. त्यामुळं आता निर्णय आल्यामुळं आता आम्ही विजयाच्या मूडमध्ये आहे. भविष्य काळामध्ये मी जर आमदार झालो, रिक्षावाल्याला सोन्याचा दिवस आणल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं आम्ही वचन देतो. आणि रियाज सय्यदला मी विनंती करतो, अशाच पद्धतीनं कृती समितीला जिवंत ठेवा आणि प्रत्येक रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करू. यावेळी सलीम शेख, अजीज खान साब, मोहसिन बागवान, इरफान कल्याणी आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी, रिक्षा चालक उपस्थित होते.